नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सरळ व्याजचे काही प्रश्न सोडवले होते, ज्यामध्ये हे काही पट्टीचे प्रश्न होते. पहा, या पट्टीच्या प्रश्नामध्ये आपण हा फॉर्म्युलाचा वापर केला होता, n-1 बरोबर RT/100. ठीक आहे. आणि आपण असा पूर्वी म्हटलं होतं की आपण फॉर्म्युला न वापरता गणित सोडवूया, तरी सुद्धा मी हा फॉर्म्युला वापरला. तर याच्या मागे कारण आहे मित्रांनो, ते कारण तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. त्यावरती निलेश भाऊनी कमेंट केलेली आहे की सूत्र n-1 तर बंद करा आणि नंतर सूत्राशिवाय सांगा, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. ही जी आपली जी ट्रिक होती, ही पूर्वीची ट्रिक बघा, ही वाली ट्रिक माहिती आहे तुम्हाला, जी आपण ट्रिक सांगितली होती सर्वात अगोदर पहिल्या प्रश्नापासूनच. हा पहिला प्रश्न आहे आपला. यामध्ये आपण ही ट्रिक चांगल्याने समजून सांगितलेली आहे. तर ही ट्रिक तुम्हाला पुन्हा सांगतो मी, सरळ व्याजच्या प्रत्येक गणितावर अप्लाय होते, प्रत्येक गणितावरती. परंतु कधी कधी काय होतं, फक्त आपण ह्याच ट्रिकने जर उत्तर काढायला गेलो तर कधी कधी जास्त वेळ लागू शकतो, जसं ह्या पट्टीच्या प्रश्नामध्ये होतं. त्यामुळं मी हे या ठिकाणी फॉर्म्युला वापरलेला आहे, आणि फॉर्म्युला तेवढा अवघड नाही, तरी सुद्धा तुम्हाला ट्रिक्स मी सांगतो. बघा, समजा आता ह्यानं काय म्हटले, एक रक्कम 10 वर्षात 3 पट होते. एक रक्कम 10 वर्षात किती होते? 3 पट होत आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? ही मेथड 2 बघू. या मेथड 2 जी आपली ट्रिक्सची मेथड आहे. तरी मी म्हणतो, असल्या प्रश्नासाठी तुम्हाला हीच पद्धत मी रिकमेंड करेल. तरी सुद्धा तुम्हाला सूत्राशिवाय पाहिजे तर आहे, आलो घेऊन मी. एक रक्कम 10 वर्षात 3 पट होते. याचा अर्थ काय? ही रक्कम 1 आहे समजा आपल्याकडं. या गोष्टीमध्ये समजावंच लागेल आपल्याला. रक्कम आहे आपल्याकडे 1, ती झाली 3. ओके. एक रक्कम 3 पट होते. किती? 10 वर्षामध्ये. आता ही एक जी आहे आपल्याकडे, हे काय होतं? मुद्दल. असं समजू आपल्याकडे एक मुद्दल आहे. ते मुद्दल 10 वर्षानंतर किती झालं? 3 झालं. म्हणजे हे काय असणार आहे? रास असणार आहे. यामध्ये आपलं मुद्दल सुद्धा येतं आणि यामध्ये आपलं व्याज सुद्धा येतं. इथंपर्यंत समजलं? एक रक्कम 10 वर्षात तिप्पट झाली, म्हणजे हे जे 2 वाढलेलं आहे, 1 पासून 3 झालं, म्हणजे वाढले किती? यात फरक कितीचा आहे? फरक आहे 2चा. हा 2चा फरक म्हणजेच आपलं व्याज आहे ना, बरोबर? हा 2चा फरक म्हणजे आपलं व्याज आहे. इथंपर्यंत समजलं? एक आपल्याकडे मुद्दल म्हणतंय, त्यानं म्हणते 3 पट झालं. 3 पट झालं म्हणजे 1चं झालं 3, आणि जे 1चं झालं 3, त्यामध्ये वाढले ना काहीतरी, जे वाढले तेच आपलं व्याज असणार आहे. 1चं 3 होताना किती वाढलेलं आहे? 2 वाढलेलं आहे. मग ते 2 काय असणार आहे? आपलं व्याज असणार आहे. इथंपर्यंत समजलं? 2 व्याज आहे, 1 मुद्दल आहे. ओके. आता आपली ट्रिककडे चला. ट्रिक काय होते आपली? व्याज भागिले मुद्दल, ही आपली ट्रिक होती. वरचं व्याज असतं, खालचं मुद्दल असतं. बघा आता, व्याज किती आहे? 2 आहे. किती वरती? मुद्दल किती आहे? 1. इथंपर्यंत आला आपल्या ट्रिक. आता आपल्या ट्रिकमध्ये इथला पुढचा पॉईंट हा आहे की हे जे 10 वर्ष दिलेले आहे, 10 वर्ष असो किंवा दर असो, पुढे दर देणार, जे काय आहे ते याच्या, ही जी आपली व्हॅल्यू आहे, ह्या व्हॅल्यूच्या, ही जी आपली व्हॅल्यू आहे, या व्हॅल्यूच्या डिवाइडमध्ये लिहायचं, भागाकारामध्ये. हा ट्रिकचा पुढचा पार्ट आहे. ठीक आहे, डिवाइडमध्ये लिहायचं. बघा, लिहून दाखवतो मी तुम्हाला. याच्या डिवाइडमध्ये करू. काय म्हणले? 10 वर्षात, 10 वर्षात होते. ठीक आहे. तर व्याजाचा वार्षिक दर किती म्हणतोय? दर किती म्हणल्यास काय म्हणाल? दर म्हणल्यास काय करावं लागेल आपल्याला? 100ने गुणावं लागेल. ओके, एवढं लक्षात ठेवा. दर म्हणजे 100ने गुणावं लागेल. आता ह्याला कसं सिम्प्लिफाय करणार आपण? हा 2/1 जशाच तसा, हा गुणिले 100 जशाच तसा, हा खालचा 10 जर वर गेला तर कसा येतो? गुणिले 1/10. याच्या खाली काय ना म्हणजे 1 असणार आहे, बरोबर? हे भागाकार वर घ्यायला गेलं गुणाकारामध्ये तर कसं होतं? उलट होतं. त्यामुळे 1/10 जशाच तसं आलं. इथं काय आलं? 2 गुणिले 100 भागिले हे 10. 1 शून्य कटला, 1 शून्य कटला, 10 दोन्ही 20. तर इथं आलं 20%. हा आला दर. आता तुम्ही स्वतः सांगा, तुम्हाला या प्रश्नासाठी ही पद्धत जास्त योग्य वाटत आहे, लहान वाटत आहे का ही आपली ट्रिक्सवाली पद्धत? तुम्ही स्वतः सांगायचं. मी म्हणतोय ट्रिक्सवाली पद्धत प्रत्येक जागी लागेल, प्रत्येक जागी. जिथं जिथं सरळ व्याज काढायचे, तिथं तिथं ही ट्रिकवाली पद्धत लागणार आहे. आणि हीच पद्धत चक्रवाढ व्याजला सुद्धा लागते प्रत्येक जागी. परंतु त्याला अप्लाय करण्यासाठी थोडी वेगळी कन्सेप्ट आहे, ती आपण चक्रवाढ व्याजमध्ये बघू.
तर या ठिकाणी मला वाटतं तुम्ही ह्या फॉर्म्युल्याने जावं. त्याच्यामागे कारण काय होतं, n-1 बरोबर RT भागिले 100. इथं पट काढायचे, पट पट दिलाय आपल्याला 3 पट म्हणले, 3-1 आपण डोक्यामध्येच करू शकतो. 3-1 2 आहे बरोबर. आर माहिती नाही आपल्याला, आर काढायचे, गुणिले टी दिलेला आहे 10, 10 लिहू शकतो. इथल्या इथं आपण गुणाकार करू शकतो. किती? 2 स्टेपमध्ये उत्तर भेटणार आपल्याला. परंतु जर आपण या ठिकाणी ट्रिक्सने गेलो तर सर्वप्रथम आपल्याला व्याज काढावं लागेल. बरोबर, सर्वप्रथम आपल्याला व्याज काढावं लागेल. मग ते व्याज भागिले मुद्दल आपल्या ट्रिकमध्ये ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्ही हे करू शकता. तर थोडी लेंदी वाटते मला ही पद्धत, ट्रिक सॉरी. त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी फक्त फॉर्म्युला सांगितला होता. याचा अर्थ असा नाही की ट्रिक्सने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. प्रॉब्लेम हा ट्रिक्सने सुद्धा सॉल्व्ह होतो. तुम्हाला सांगितलं कारण इथं याची गरज आहे. आपल्या परीक्षेमध्ये असतात एकूण 100 प्रश्न कंबाईनच्या परीक्षेमध्ये. त्यामध्ये 15 ते 20 प्रश्न गणिताचे असतात. कधी 15 विचारतं, कधी 20 विचारतं. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या गणितामध्ये मुलांना किती वेळ लागतो. तर मग तो जो वेळ आहे गणितामधला लागणारा वेळ आपल्याला कमी करायचा भाऊ. मग त्या ठिकाणी तुम्ही ट्रिक वापरा ना फॉर्म्युला वापरा. ज्या गोष्टीनं तुमचा प्रश्न लवकर सॉल्व्ह होईल अशा गोष्टीकडे तुम्ही गेलं पाहिजे, जेणेकरून जो उरलेला टाईम आहे तो उरलेला टाईम दुसऱ्या प्रश्नांना देता येईल. समजते? तर यामुळे मी ही पद्धत सांगितली होती. आता पुन्हा पहा, पुढचा प्रश्न पहा. या ट्रिकने सॉल्व्ह होतोच. हे निलेश भाऊंची कमेंट होती. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही कमेंट केल्याबद्दल भाऊ. तुम्ही कमेंट केल्याबद्दल, त्यामुळेच तुम्ही कमेंट केली त्यामुळेच मी हा व्हिडिओ घेऊन आलो. नाहीतर ही पद्धत मी सांगू शकलो नसतो. ठीक आहे, मी विसरून गेलो होतो पद्धत सांगायची. तर त्यासाठी थँक्यू. असंच काही पुन्हा आणखी प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही पुन्हा कमेंट करू शकता किंवा आपल्या टेलिग्रामवरती पाठवू शकता. चला पुढचा प्रश्न करून पाहू. हे मी घेतलं होतं, परंतु तुम्हाला जे सॉल्व्ह केलं त्याच पद्धतीने सांगतो. पुन्हा मी टाईप करून आणले होते प्रश्न, हे तेच प्रश्न आहेत. हा दुसरा प्रश्न होता बघा. एक रक्कम 4.3 भागिले 4 वर्षात. म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये जे आपण घेतले होते सगळे हे गणित, तेच गणित आपण आता ट्रिकने घेतोय. तर थोडं इकडे घेतो आणि आपल्याला जागा होईल. तुम्ही सर काही इकडे. ओके, हा बघा आता आपली ट्रिक काय सांगते. एक रक्कम 4.3 भागिले 4 वर्षात 8.1 भागिले 2 पट होते. काय म्हटले? ही रक्कम आहे एक, किती झाले? 8.1 भागिले 2 म्हणजे 8.5 होत आहे. ठीक आहे, ही आहे रक्कम म्हणजे आपली मुद्दल आहे. आणि ही 8.5 नंतर झाली म्हणजे ही रास आहे. तर दोघांमधला जो फरक असतो तोच असतो आपला व्याज, जे किती असणार आहे? 8.5 मधून एक गेला, उरलं 7.5. हा आला आपला व्याज. तर मग आता आपल्या ट्रिकमध्ये कसं ठेवणार आपण? हे 7.5 कशावरती व्याज आहे? 1 वरती व्याज आहे. मुद्दल एकच आहे ना, व्याज भागिले मुद्दल घेतला आपण. आता ह्याला काय करायचं? मी पूर्वी म्हटलं होतं, रेट येऊ, दर असो किंवा टाईम असो, त्याला भागाकारामध्ये घ्यायचं आहे. आता आपल्या इथं वेळ दिलेला आहे, टाईम दिलेला आहे. टाईम किती आहे? 4.3 भागिले 4. ह्याला अगोदर सिम्प्लिफाय करू आपण. हे दिले 4.3 भागिले 4. हे 4 चोक 16, 16 आणि 3 19 भागिले 4. 19 भागिले 4 येते हे. तर याला खाली लिहा 19 भागिले 4. त्यानं म्हणले वार्षिक दर किती म्हटले. दर किती म्हणल्यास मग 100ने गुणावं लागेल. कुठं 100ने गुणावं लागेल? ह्याला 100ने गुणावं लागेल. कारण याच्याशी काय बोललेलं का, हा टाईम आहे. टाईमला कसं तुम्ही 100ने गुणणार? शक्यच नाही. टाईमला नाही गुणायचं कधीही. मुद्दलला 100ने गुणायचं, नाही तर रेटला 100ने गुणायचं. बरोबर, हा टाईम आहे वरच्या. मग ह्याला 7.5ला आपण 100ने गुणलं. येतं काय नंतर? मग याचं काय होणार? हे 7.5 गुणिले 100 जशास तसा, हा भागिले 1 जशास तसा. पुन्हा हे खालचं वर गेलं असं उलटं होतं, 4 भागिले 19. बरोबर. आता 7.5 गुणिले 100 किती येते? हे आलं 750. हे गुणिले 4 भागिले 19. तर 5 चोक 20ला 0, इकडला 0 जशास तसा, 5 चोक 20ला 0, 4 2, 7 चोक 28 आणि 2 30. हे 3000 भागिले 19 आलं. ओके, तर मग ह्याला काटा आता. 19 एक 19, खबर काय येणार? 19 एक 19, उरले किती? 11, झाले 110. 19 पाचा 95, उरली किती? 15, झाले 150. 19 चोक 19 सक 114, 19 7 133, 7ने जाईन. 19 7 133, उरले किती? 17 उरले. तर 17 पुढे जाणार जशाच असेल. आता भागाकार जात नाही, पुढे 0 पण नाही. तर उत्तर किती येणार मग? 157
17.19. उत्तर आलं का तेच? हेच उत्तर आलं की नाही हो? काहीतरी बदल झाला का उत्तरात? नाही. पण हे करत बसावं लागतं तुम्हाला. त्यापेक्षा हे किती आहे? जसं असं ठेवून काढलं. हां, तुम्ही इथंपर्यंत तरी माझं म्हणणं आहे, इथंपर्यंत तर तुम्ही लिहिणार सुद्धा नाही का? इथूनच पुढे लिहिणार, फक्त एवढंच लिहायचं तुम्हाला. आणि हा 19चा पाडा आहे, यामुळे इथं थोडंफार करावंच लागणारच आहे. असं होतं. पुढचा प्रश्न बघू. एक रक्कम 15% वार्षिक सरळ व्याजदराने किती वर्षामध्ये 11 पट होईल? किती वर्षामध्ये 11 पट होईल म्हटलं. बघू आता पुन्हा आपली ट्रिकच लावू या ठिकाणी सुद्धा. ट्रिक्सने भाऊ प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह होतो. फक्त माझं म्हणणं आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने लवकर सोडवता येईल अशा पद्धतीकडे जायला पाहिजे. तिथे इगो नका मध्ये होती की मी ट्रिक्स नाही, सॉरी मी फॉर्म्युला नाही वापरणार, मला ट्रिक्सनीच करायचे. खरं आपल्याला ज्या प्रकारे चांगले आणि लवकर मार्क भेटेल त्या पद्धत आपण वापरली पाहिजे आपल्या भल्यासाठी. पुढचा प्रश्न बघा. 15% वार्षिक सरळ व्याजदराने किती वर्षामध्ये 11 पट होईल म्हणतात. 11 पट झाली म्हणजे हे 1ची 11 झाली. आता पुन्हा पुन्हा लिहित नाही मी मुद्दल हां. 1ची 11 झाली म्हणजे हा जो फरक आहे हा फरकच व्याज आहे. पुन्हा सांगतोय, हा फरकच व्याज आहे. किती आहे फरक? 10चा फरक आहे. हा 10चा फरक आहे. कुणावरती? 1 वरती भागिले 15%. 15% म्हणलं तर 15%ला कसं ना पर्सेंट, 15/100. वार्षिक सरळ व्याज डॅश दराने किती वर्षामध्ये 11 पट. म्हणजे गुणाकार करायचा का 100 बिंबरनं? काही नाही, कारण 15% इथं अगोदर 100 आलेलं आहे. वरची आहे पट, कुठं गुणाकार करायची गरज नाही. आता याला सिम्प्लिफाय करा. काय येणार आहे? 10/1 जशास तसा. हे खालचा वर जाणार 100 भागिले 15 जशास तसं. हे 5 दुनी 10, हे 5 त्रिक 15, हे झालं 100 दुनी 200 भागिले 3. 3 एक 3, 3 संग 18, 2 उरले 20, 3 संग 18, 2 उरले 20, 3 संग 3 संग 3 संग हे येत राहते. तर मग टाईम किती आला? 66.66 वर्ष. काय बदललं ते चालू होतं. पुढचा प्रश्न पाहू. एक रक्कम 8.1/3 वार्षिक दराने 16 पट होते, तर मुदत किती? सेम कन्सेप्ट. 16 पट झाली, किती झाली? 1ची 16. ठीक आहे. उरलेला व्याज किती आहे? दोघांमधला फरक, व्याज येईन 15. 15 व्याज आहे कुणावरती? 1 वरती भागिले वार्षिक दर दिला. इथं दर दिलेला आहे ना? हो. तर मग दर म्हणलास काय करावं लागणार आपल्याला? गुणावं तर लागणारच आहे. तर हे 8.1/3ला आपण सिम्प्लिफाय केले. किती केले? 25/3. आणि दर दिला त्यामुळे ह्याला गुणाकार 100 लिहावं लागेल. हो ना. हे 8.1/3 काय आहे? टक्केच आहेत ना. इथं वर्ष झाले, इथं टक्के करायचं. 8.1/3 म्हणजे 25/3 टक्के आहे. तर 25/3% म्हणजे डिवाइड बाय 100 करावं लागेल. 100 भागावे लागेल. त्याला करा सिम्प्लिफाय. किती येणार आहे? 15/1 जशास तसा. हा वर जाईन 3 गुणिले 100 भागिले 25 जशास तसा खाली. हा 25 एक 25, 25 चोक 100 झाला. 15 चोक 60, 7 18. किती झाला टाईम? 180 वर्ष. काय राहिलं? काहीच नाही बघा. 15 तारीख 45, 45 चोक 180. वरच्यावर प्रश्न असतात त्यात. ट्रिक लावा नाही लावा काही नसतं त्याच्यात. आता ह्या प्रश्नाला तुम्ही म्हणू शकला असता ट्रिकनी सांगा, कारण आपण कसं 2 कन्सेप्ट आहेत या ठिकाणी, दोघांना कम्पेअर करावं लागतं. या ठिकाणी तुम्ही ट्रिक पण वापरू शकता आणि त्या पण वापरू शकता. दोघांना पण जवळपास सारखाच टाईम लागेल. जाऊ आपण ट्रिकने. प्रश्न काय सांगतो? एक रक्कम 5 वर्षात 3 पट होते. इकडं आपण ही पहिली केस लिहू. ही केस 1 इथं आणि ही केस 2 इथं लिहू. 2 केस आहेत ना, दोघांना कम्पेअर करायचे. एक रक्कम 5 वर्षात 3 पट होते. किती पट होते? 3 पट होते. ही 3 झाली म्हणजे व्याज किती आलं? 2. ओके. इकडे काय म्हणले? किती वर्षात 5 पट होईल म्हणले. 1ची 5 होणार आहे. व्याज किती येणार आहे मग? 4 येणार आहे. ही 2 व्याज आलं. कशावरती? 1 वरतीच आलं. मुद्दल तेवढीच आहे. त्यानं टाइम दिला का इथं? दिले 5 वर्ष. बरोबर. इथं किती? 4. 1 वरतीच होणार आहे. एकच मुद्दल आहे ना आपलं. भागिले वेळ, किती वेळ काढायचा आहे, त्यामुळे टी येणार तसाच तसा. करा तिरपा गुणाकार. हे इकडे जाईन आणि हे इकडे जाईन. काय होणार आहे? 2t भागिले 1 जशास तसा. हा 52 चूक 20/1. खाली काय ना म्हणजे घेऊन गेलं. हे बे 1 बे 20 किती झालं? टी बरोबर 10 वर्ष पुन्हा. तर या ठिकाणी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता, कारण ट्रिकनी थोडासा लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. बरोबर. तर पुन्हा एकदा थँक्यू त्या निलेश भाऊंना, ज्यांनी ही कमेंट टाकली होती, ज्यामुळे आपण हा व्हिडिओ घेऊन येऊ शकलो.
आणि ही ट्रिक तुम्हाला सांगता आली, जेणेकरून खरंच या प्रश्नाला तुम्हाला वेळ वाचणार आहे थोडा याच्यापेक्षा. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. सेम प्रश्न आहे आणखी. बघा इथं जागा पण जास्त लागते याला आणि वेळ पण जास्त येतो हा प्रश्न. ठीक आहे, बघू पुन्हा. एक रक्कम 6.1/4 वार्षिक दराने 4 पट होते, तर ती किती दराने 6 पट होईल? पुन्हा केस 1, एक केस 2, 2 केस दिला त्यामुळे कम्पेअर करावं लागेल. पहिल्यामध्ये 4 पट होते म्हणले, तर 1 ची झाली 4, व्याज असणार आहे किती? 3. दुसऱ्यामध्ये 1 ची झाली 6, 6 पट झाली, व्याज असणार आहे किती? 5. तर इथं 3 भागिले कशावरती झाले? मुद्दल किती आहे? 1 भागिले काय म्हटले? 6.1/4 टक्के म्हणले बरं का, लक्ष द्यायचं. टक्के म्हणले म्हणजे 624 भागिले 4% म्हणले, त्यामुळे त्याला 100 गुणावं लागेल भागाकारात. इथं पुन्हा 5 भागिले मुद्दल जशास तसं 1 आहे, इथं काढायचं आहे. ओके, तर करा ह्याला सॉल्व मग. हे भागिले 3 भागिले 1 जशास तसं, हे 4 गुणिले 100 भागिले 25 खाली येणार जशास तसा, बरोबर. हे 5 भागिले x जशास तसा आला. ओके, आणि हा इथं पण तुम्हाला डिवाइड बाय 100 करावं लागेल इथे एक्सला, कारण आपण पर्सेंट काढतोय. इथं पण करावं लागेल डिवाइड बाय 100, कारण आपण पर्सेंट काढतोय, एवढ्या पर्सेंटमध्ये आपलं रेट असणार आहे. ओके, तर मग हे खाली इथं पण 500 येणार आहे, ह्याला गुणिले 100 येणार आहे. तर हा 100 कटला, हा 100 कटला, उरलं किती? हे हा इकडे जाईन तिरवा गुणाकार, हे इकडे येईन तिरवा गुणाकार. किती झालं? हे 4 त्रिकम 12x बरोबर 25 पाचा 1,600. तर x बरोबर 125 भागिले 12, 12 1 12, भागण्या जात 0 झालं 50, 12 चोक 48 झालं 20, 12 1 12, 8 उरले. पुढचं काय गरज नाही, 10.41% आलं उत्तर तेच. ठीक, पुढचा प्रश्न आहे. चला, तर मग आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही ट्रिक्स खरंच आवडली असेल. हा प्रश्न मी तुम्हाला सांगितला होता कारण मला वाटलं होतं टाईम जास्त लागेल ह्याच्यामध्ये. ठीक आहे, या ट्रिकमध्ये. परंतु जर तुम्ही थोडंसं समजून घेतलं तर ते पण लवकर होऊन जाईल. पण माझं म्हणणं आहे, जर हे केसेस दिले नसतील 2-2, तर तोपर्यंत तुम्ही ह्या फॉर्म्युलाच्या सोबत गेलं पाहिजे. पण जर तुम्हाला हे केसेस दिले असतील तर जरूर तुम्ही ट्रिक्स सोबत जा. आणि हे कशानं डिवाइड केलंय, कशानं गुणाकार केलाय, भागाकार केलाय, 100 कधी आणलं वगैरे, हे सगळं समजून घ्या पुन्हा एकदा, तुम्हाला सोपं होईल. कधीही बघा, पर्सेंट दिलं, रेट आहे, दर आहे म्हणजे पर्सेंटमध्ये असणार आहे. पर्सेंटचा अर्थ काय असतो? 1/100 असतं. सरळ समजून घ्यायचं. इथं 5 वर्षात म्हणले, 3 पट म्हणले, किती वर्षात 5 पट होईल? ह्याच्यामध्ये 100 न गुणायचं नाहीच. पर्सेंटचं कुठंच दिलं नाही, दर दिलं नाही, काय दिलं नाही. 100 ने विनाकारण का गुणणार तुम्ही? 100 ह्याच्यामध्ये आणायचाच नाही. ट्रिक्सनी म्हणतोय मी. ठीक आहे, फॉर्म्युलाने घेतलं तर तुम्हाला एक लिहावंच लागेल RT/100 वगैरे, कारण तो फॉर्म्युलाच तसा. ठीक, जर आपण ट्रिक्सने करताय तर मग ज्या ठिकाणी दर नाही त्या ठिकाणी 100 न गुणायचं नाहीच. ज्या ठिकाणी दर आहे त्या ठिकाणी तुम्ही 100 न गुणू शकता, ते बी भागाकारामध्ये. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला हे ट्रिक आवडली असेल. खरंच आवडली असेल तर प्लीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. आणि निलेश भाऊन विचारल्यासारखं जर तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल, एखादी प्रॉब्लेम वगैरे कोणता असेल जो समजत नाही, तर तुम्ही कमेंट करू शकता. ते भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.